नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्र स्टेट बोर्डची लेक्चर सिरीज. आणि आपण चालू केली होती इयत्ता 9वी चे क्लासेस, आणि इयत्ता 9वी मध्ये मॅथेमॅटिक्स या विषयाला आपण सुरुवात केली होती. आणि आज आपण जॉमेट्री या विषयाचा ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर बघणार आहोत. ट्रिग्नोमेट्री, अरे बापरे, ट्रिग्नोमेट्री म्हटलं की आपल्याला काय होती, मनात भीती निर्माण होते. परंतु अरे बाबा, ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास करायचाच आहे. कोणासोबत करायचा आहे? अक्षय सरांसोबत करायचा आहे. आणि कसा करायचा आहे? स्मार्ट करायचा आहे, कारण आपण कोणते आहोत? स्मार्ट ब्रिजचे विद्यार्थी आहोत. ट्रिग्नोमेट्री फार महत्वाचा विषय आहे, बेसिक खूपच गरजेचा आहे. कारण ट्रिग्नोमेट्रीचा वापर हा इयत्ता 9वीच नसून 10वी, 11वी, 12वी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा सगळीकडे त्याची गरज लागणार आहे. त्यामुळे ट्रिग्नोमेट्री आपल्याला व्यवस्थित शिकायचंय, बेसिक पासून शिकायचंय आणि हसत शिकायचं. तर चला सुरू करूयात आजचे आपलं लेक्चर ट्रिग्नोमेट्री. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बेसिक प्रश्न पडतो, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्री हे काय आहे? तर ट्रिग्नोमेट्री हा एक ग्रीक वर्ड आहे. बरोबर, ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड कसा आहे? हा 3 वेगवेगळे शब्द आहेत ना, ते एकत्र करून बनवलेला एक शब्द आहे. कसं? पहिला होता ट्राय, दुसरा आहे ग्नो, आणि तिसरा आहे मेट्री. ओके, हे तिन्ही जे काही शब्द आहेत हे कुठले आहेत रे? ग्रीक लँग्वेजचे शब्द आहेत. ट्राय म्हणजे काय रे बाळांनो? ट्राय म्हणजे आहे आपला ट्रायंगल. ग्नो म्हणजे काय असतो? ग्नो म्हणजे असतात साइड्स. आणि मेट्री म्हणजे काय असते रे? त्यांचं मेजरमेंट. मग ट्रायंगलच्या साइड्सचं मेजरमेंट शिकणे म्हणजे काय शिकणे रे बाबा? म्हणजे ट्रिग्नोमेट्री शिकणे. मग तुम्ही म्हणशाल सर, ट्रायंगलच्या साइड्सचं मेजरमेंट शिकायचं म्हणजे ट्रिग्नोमेट्री शिकायचं, पण त्याचा वापर कुठं करायचा? वापर कुठं करायचा? आता लगेच सांगतो. असाच तू एक दिवस असा फिरत फिरत गेला कुठेतरी, आणि तुला एक भलं मोठं नारळाचं झाड दिसलं. बरोबर आहे की नाही? मग त्या नारळाच्या झाडाच्या तू कुठं बघितलं रे? वरती शेंड्याला बघितलं. शेंड्याला बघितल्यानंतर तुझं काय लक्षात येते? तुझ्या मनात प्रश्न पडला, अरे बापरे, या झाडाची उंची किती असेल हो सर? हे झाड माझ्यापासून किती लांब असेल हो सर? याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कशाचा शोध लागला रे बाळांनो? ट्रिग्नोमेट्रीचा शोध लागला. म्हणजेच काय? ट्रिग्नोमेट्रीचा वापर कशासाठी करतो आपण? तर कुठल्याही गोष्टीची हाईट किंवा डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय करत असतो? ट्रिग्नोमेट्रीचा वापर करत असतो. आणि ट्रिग्नोमेट्री शिकत असताना त्यामध्ये यूज होणारा जो ट्रायंगल असतो तो नेहमी कुठला असतो रे बाळांनो? राईट अँगल ट्रायंगल असतो. बरोबर आहे की नाही? पायथागोरस बाबांनी शिकवलेलं आहे ना आपल्याला राईट अँगल ट्रायंगल, हा तोच राईट अँगल ट्रायंगल असतो. दुसरं एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं डेली लाईफ मधलं, तर एखादा माणूस वरती बिल्डिंगच्या छतावरती बसलेला आहे किंवा उभा आहे. तो काय करतोय रे? रस्त्याने चाललेली एक स्कूटर बघतोय. बरोबर आहे की नाही? मग तो खाली जेव्हा रस्त्याने चाललेली स्कूटर बघतोय, त्याला जर त्याच्यापासून त्या स्कूटरचा डिस्टन्स काढायचा असेल, किंवा तो ज्या बिल्डिंग वरती उभा आहे त्याची हाईट काढायची असेल, त्यासाठी सुद्धा तो कशाचा वापर करू शकतो रे बाळांनो? ट्रिग्नोमेट्रीचा वापर करू शकतो. म्हणजे ट्रिग्नोमेट्री ही नुसती पुस्तकातच नसून आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा यूज होणारी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच इंजिनिअरिंग असू द्या, डिप्लोमा असू द्या, किंवा तुमची 11-12 ची एक्झाम असू द्या, बोर्डाची, स्टेट बोर्डाची एक्झाम असू द्या 10 ची, सगळीकडे ट्रिग्नोमेट्री हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला ट्रिग्नोमेट्री पूर्ण बेसिक पासनं व्यवस्थित शिकायचं आहे. तर चला आपण सुरू करूया या ट्रिग्नोमेट्रीच्या प्रवासाला. मग आता मी सांगितल्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्री म्हणजे आपण कशाचा अभ्यास करणार आहे? प्रॉपरली आपण अभ्यास करणार आहे राईट अँगल ट्रायंगलचा. बरोबर आहे की नाही? मग राईट अँगल ट्रायंगलचा अभ्यास करताना आपण काय घेतलं? इथे एक राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. ठीक आहे, ट्रायंगल ए बी आणि सी. आता बघितल्यानंतर आपल्या काय लक्षात येते रे बाळांनो? यामध्ये जो अँगल सी दिलेला आहे तो किती डिग्रीचा आहे रे? 90 डिग्रीचा आहे. मग आता ह्या 90 डिग्रीच्या समोर जी साइड येते ती साइड कुठली असते रे बाळांनो? आपली हायपोटेनस असते. कुठली साइड असते? हायपोटेनस असते. मराठीत काय म्हणतात रे बाळांनो? त्याला कर्ण म्हणतात. महाभारतातला कर्ण नाही, हा कुठला कर्ण आहे रे? हा आपल्या पुस्तकातला कर्ण आहे मॅथेमॅटिक्सचा. त्यालाच काय म्हटलं जातं? हायपोटेनस म्हटलं जातं. त्यानंतर उरले किती अँगल? मग 2 अँगल उरले. एक कुठे गेला तुमचा? 90 डिग्री मध्ये गेला. मग उरलेले जे 2 अँगल आहे त्यांचा यूज करून वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करत असतो? ट्रिग्नोमेट्रिकचे रेशोज फाइंड आउट करत असतो. कशा प्रकारे हे केलं जातं?
याच्यासाठी कुठले कुठले ट्रिक वापरले जातात, फॉर्म्युले कुठले कुठले आहेत, हे सर्व बेसिक आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. मग सर्वप्रथम काय लक्षात घ्या, हा अँगल जो होता सी हा किती आहे बाळांनो तुमचा 90 डिग्रीचा झालेला आहे. उरलेले दोन अँगल कुठले तुमच्याकडे, एक तर आहे अँगल ए आणि एक आहे अँगल बी. बरोबर. मग जर मी एका ठिकाणी एक वेगळा अँगल घेतला, आता बी ह्या पॉइंट वरती मी एक अँगल घेतला आणि त्याला काय नाव दिलं रे बाळांनो, थीटा हे नाव दिलं. बरोबर. मग आता एक तर माझी ह्या ट्रायंगलच्या 3 बाजू आहेत, त्यापैकी एक बाजू माझी फिक्स झाली. ती कुठली रे बाळांनो, हायपोटेनसची बाजू आहे. मग हायपोटेनसची बाजू कुठली आहे, एबी ची, ती माझी फिक्स झाली. उरल्या किती बाजू आता, 2 साइड रिमेनिंग राहिल्या. एक कुठली आहे, एक माझी सर ही राहिली, तिचं नाव काय आहे एसी, आणि दुसरी कुठली राहिली बीसी. मग ह्या 2 साइडचं मला काय काढायचंय आता, या 2 साइडच्या प्रॉपर्टीज मला फाइंड आउट करायच्या आहेत. मग ते फाइंड आउट करण्यासाठी मी अँगल घ्यायची गरज आहे मला. जर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक अँगल तुमचा 90 डिग्री साठी फिक्स झालाय. आता ट्रायंगल मध्ये उरलेले 2 अँगल, तर प्रत्येक ज्या अँगलची पोझिशन जशी असेल त्यानुसार ह्या 2 उरलेल्या साइडची प्रॉपर्टी काय होत असते बाळांनो, चेंज होत असते. मग ती कशी चेंज होते, एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाहीये, ते आपल्याला व्यवस्थित बघायचं. आता मी काय केलं, सपोज मी हा अँगल घेतला, कुठला रे बाळांनो, थीटा अँगल घेतला. लोकेटेड कुठे येतो, ऍट पॉइंट बी वरती लोकेट येतो. ठीक आहे. मग एक झाली हायपोटेनस, एबी काय झाली रे बाळांनो माझी हायपोटेनस झाली. मग उरल्या कुठल्या 2, आता या थीटाच्या समोर जी येते ती समोरची साइड झाली. बरोबर. मग तिला आपण काय म्हणत असतो, ऑपोजिट साइड म्हणत असतो. बरोबर. आणि एक झाली हायपोटेनस, एक झाली ऑपोजिट. मग राहिली कुठली रे, अरे ही तर माझ्या थीटाच्या जवळची राहिली. जवळची म्हणजे कुठली रे, ऍडजस्टंट साइड. म्हणून ह्या जर थीटा माझा बी वरती असेल तर थीटाच्या समोर एबी एसी जो आहे ती साइड कुठली झाली माझी, ऑपोजिट साइड झाली रे बाबा. आणि बीसी ही काय झाली माझी, ऍडजस्टंट साइड झाली. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या, की प्रत्येक अँगल नुसार जी काही उरलेल्या 2 साइड्स आहेत तुमच्या हायपोटेनस सोडून, ह्या काय करत असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज शोज करत असतात. बरोबर आहे की नाही. मग आता यानुसार ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक 3 फॉर्म्युलेस तयार झाले. किती फॉर्म्युले तयार झाले रे बाळा, 3 झाले. पहिला फॉर्म्युला कुठला होता तुझा, पहिला होता सर साइन थीटा. बरोबर. दुसरा कुठला होता रे, कॉस थीटा. आणि तिसरा कुठला आला रे तुझा, टॅन थीटा. येते लक्षात. पहिला घेतला साइन आणि अँगल कुठला घेतलेला आपण, थीटा, म्हणून मी इथं काय लिहिलं, साइन थीटा. दुसरा कुठला येतोय, कॉस, अँगल कुठला आहे आपला थीटा, म्हणून काय आला कॉस थीटा. तिसरा कुठला आला रे बाळा, टॅन, अँगल कुठला आहे थीटा, म्हणून काय आलं टॅन थीटा. आता यांचे बेसिक फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युले कशाच्या बेसिसवर पडले रे बाळांनो, ते पडले तुमच्या ह्या ऍडजसंट, अपोजिट आणि हायपोटेनस साइड्सच्या बेसिस वरती पडले. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला साइन थीटा काढायचा असतो, साइन थीटा काढणार म्हणजे काय काढणार आपण, मी मागाशीच सांगितलं, हा सगळा खेळ कशाचा आहे रे बाळांनो, साइड्सच्या रेशोचा खेळ आहे. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, रेशोज मध्ये खेळतो आपण. मग आता साइडचा रेशो घ्यायचा, मग साइन थीटा जेव्हा जेव्हा काढायचा असतो ना, तेव्हा एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची. साइन थीटाचा फॉर्म्युला काय येतो तुमचा, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. जेव्हा जेव्हा आपल्याला एक्झाम मध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये साइन थीटा काढायला येतो, साइन थीटाचा बेसिक फॉर्म्युला काय असतो रे आपला, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग जर मी यावरती जर घेतलं तर माझं काय लक्षात येतंय रे, थीटा कुठे आहे, बी वरती लोकेटेड आहे. मग थीटाची अपोजिट साइड कुठली, इथं एसी. म्हणजे माझं याचा आन्सर काय आलं, अपोजिट साइड आली एसी डिवायडेड बाय हायपोटेनस कुठलं रे बाळांनो माझं, एबी. बरोबर आहे की नाही. मग इथं काय येणार तुमचं, एसी डिवायडेड बाय एबी. हा झाला माझा साइन थीटा. सिमिलरली आता कुठे जायचंय मला, कॉस थीटाला जायचंय. मग कॉस थीटाचा फॉर्म्युला असतो आपला ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ओके. मग आता मला याचा काढायचा आहे कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे आला ऍडजसंट साइड. आता या दिलेल्या गिवन ट्रायंगल मध्ये विथ रेफरन्स टू आवर अँगल आपला ऍडजसंट साइड कुठली रे बाळांनो, बीसी आहे. मग मी इथे काय लिहिणार रे बाळांनो, बीसी डिवायडेड बाय माझा जो काही हायपोटेनस आहे तो कुठला आहे, एबी. मग इथं आन्सर काय येणार आहे तुमचं, बीसी डिवायडेड बाय एबी. हा झाला माझा दुसरा फॉर्म्युला. आता तिसरा राहिला कुठला रे,
टॅन थिटा. आता नेहमी लक्षात ठेवायचं टॅन थिटा इज नथिंग बट व्हॉट, इट इज द रेशो ऑफ साइन थिटा अँड कॉस थिटा. नेहमी ध्यानात ठेवायचं टॅन थिटा काय असतो, इट इज द रेशो ऑफ साइन थिटा अँड कॉस थिटा. म्हणजे काय, टॅन थिटा बरोबर माझ्याकडे एक फॉर्म्युला तयार झाला, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. सोपं आहे. मग आता साइन थिटाची किंमत आपण काय काढली होती रे, काय ठरलं होतं आपलं, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस डिवायडेड बाय कॉस थिटा काय आपला, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. आता काय लक्षात येते रे बाळांनो, हायपोटेनस हायपोटेनस गेट्स कॅन्सल आणि खाली आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला तो कुठला आहे रे, अपोजिट साइड डिवायडेड बाय काय होईल बाळांनो आपलं ऍडजसंट साइड. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं ट्रिग्नोमेट्री मध्ये जिथे जिथे टॅन थिटा येणार आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो रे आपला, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. मग आता आपण आपल्या ह्याच फिगर मध्ये बघूयात अपोजिट साइड कुठली रे बाळांनो, आपली अपोजिट साइड आहे AC बरोबर, आणि आपली ऍडजसंट साइड कुठली रे बाळांनो, BC. म्हणजे आपल्याला हे सुद्धा इथं आन्सर मिळालेलं आहे. एक स्मॉल रिकॅप जर सांगायचा झाला तर 3 बेसिक फॉर्म्युलेज आपण बघितले, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. जर साइन थिटा म्हटलं तर लगेच लक्षात ठेवायचं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. जर कॉस थिटा म्हटलं तर ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. आणि जर टॅन थिटा म्हटलं तर इट इज द रेशो ऑफ, कशाचा रेशो रे बाळांनो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि जर आपण फर्दर इव्हॅल्युएशन केलं तर आपल्याला त्याचा एक्झॅक्ट फॉर्म्युला मिळतो आणि तो कुठला आहे रे, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढील फॉर्म्युले बघूयात. ओके, आता आपण बघितले 3 बेसिक फॉर्म्युलेज. आता या 3 बेसिक फॉर्म्युलेचे 3 इनव्हर्स फॉर्म्युले सुद्धा आहेत. ते इनव्हर्स फॉर्म्युले काय असतात, त्यांचं रिलेशन काय असतं ते आपण बघूया. ओके, आता आपल्याला काय, आपण 3 मेन फॉर्म्युले बघितले, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. ओके, आता साइन थिटाचा नेहमी जो इनव्हर्स येतो त्याला म्हटलं जातं कोसेक थिटा. हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. साइन थिटाचा जो इनव्हर्स असतो त्याला आपण म्हणतो कोसेक थिटा. दुसरा आहे आपल्याकडे कॉस थिटा. कॉस थिटाचा जो इनव्हर्स असतो त्याला म्हटलं जातं सेक थिटा. आणि तिसरा आहे टॅन थिटा. टॅन थिटाचा जो इनव्हर्स आहे त्याला म्हटलं जातं कॉट थिटा. आता सर आम्हाला सांगा नेमकं इनव्हर्स म्हणजे काय. इनव्हर्स असा असतो, एखाद्या गोष्टीची उलटी प्रॉपर्टी दाखवणारी जर एखादी गोष्ट असेल तर त्याला काय म्हटलं जातं, त्याचं इनव्हर्स फंक्शन म्हटलं जातं. येते लक्षामध्ये. म्हणजे साइन थिटा जे गोष्ट बिहेव करतो त्याच्या उलटी बिहेव कोण करत असतं रे, कोसेक थिटा करत असतो. कॉस थिटा जे प्रॉपर्टी शो करतो त्याच्या उलट्या प्रॉपर्टीज कोण शो करत असतं रे, सेक थिटा करत असतो. आणि टॅन थिटाच्या प्रॉपर्टी दाखवतो त्याच्या उलट्या म्हणजे इनव्हर्स प्रॉपर्टी कोण शो करत असतं रे, कॉट थिटा करत असतो. मग आता तुम्ही म्हणशाल सर ते पहिल्या 3चे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, या 3चे पण फॉर्म्युले लक्षात ठेवायचे गरज नाही. इनव्हर्स म्हणजे काय रे, खाली डोकं आणि वर पाय. मग काय करायचं आपल्याला, उलट करायचंय. मग आपल्याला माहिती आहे रे बाळा, पहिला कोणता फॉर्म्युला बघूयात आपण, कोसेक थिटा. आपल्याला माहिती आहे कोसेक थिटा म्हणजे काय सर, इट इज द इनव्हर्स ऑफ साइन थिटा. म्हणजे काय करायचंय रे, साइन थिटाचा जो फॉर्म्युला होता त्याला फक्त मला काय करायचंय, उलट करायचंय. त्याचं खाली डोकं आणि काय करायचंय, वरती पाय करायचे. आता साइन थिटाचा फॉर्म्युला कुठला होता आपला, 1 अपॉन, आता खाली साइन थिटा आहे. साइन थिटा काय होतं रे आपला, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग आता काय करायचंय, हा इनव्हर्स मध्ये, मग याला आपल्याला काय करायचंय, उलट करायचंय. मग उलट केल्यानंतर काय होईल रे, खाली होता तुमचा हायपोटेनस तो कुठे येणार आहे, वरती, डिवायडेड बाय अपोजिट साइड वरती होती ती कुठे आली रे बाळांनो, खाली. झाला फॉर्म्युला तयार, पाठ करण्याची गरज नाही. त्याच पद्धतीने आपल्याला बघायचंय सेक थिटा. आता सेक थिटा कुणाचा इनव्हर्स आहे रे बाळांनो, सेक थिटा आहे आपला कॉस थिटाचा इनव्हर्स. मग काय येणार, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. मग आता इथं परत कसा फॉर्म्युला तयार होणार, 1 अपॉन कॉस थिटाचा फॉर्म्युला कुठला होता रे बाळांनो आपला, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग आता काय करायचं, परत खाली डोकं वर पाय, दिलेल्या फॉर्म्युल्याला काय करायचं आपल्याला, उलट करायचंय. उलट केल्यानंतर काय येणार आहे बाळांनो तुमचं,
हायपोटेनस डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. हा झाला तुमचा दुसरा फॉर्म्युला यातला इनवर्सचा. आता बघायचा आपला लास्ट कुठला उरलाय रे बाळांनो, आपला कॉट थिटा. कॉट थिटा कुणाचा इनवर्स आहे आपला 1/tan थिटा, बरोबर आहे की नाही. मग आता 1/tan थिटाचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. मग याला जर उलट केलं तर मला काय मिळेल रे बाळांनो, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय अपोजिट साइड. ओके, हे जे आपण बघितले साइन, कॉस, टॅन, त्यांचे इनवर्स फंक्शन कुठले कुठले बघितले, कोसेक, सेक आणि कॉट. ह्या बेसिक 6 फॉर्म्युल्यांवरती आपलं ट्रिग्नोमेट्रिकचं सगळं बेसिक डिपेंड आहे. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळलं असेल. आपल्याला लक्षात कुठले ठेवायचे रे बाळांनो, 3च बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आणि त्यांना आपण जेव्हा उलट करणार आहे त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, त्यांचे इनवर्स फॉर्म्युले मिळणार आहेत. आणि इनवर्स कुठले कुठले आहेत आपल्याकडे, मग साइनचा इनवर्स मिळतोय कोसेक, त्यानंतर आपल्याला टॅनचा इनवर्स मिळतोय कॉट, आणि राहिला कुठला आपला कॉसचा इनवर्स कुठला येतोय आपला सेक येतोय. अशा प्रकारे आपण हे 6 बेसिक फॉर्म्युले लर्न केलेले आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, आपण पुढे जाऊयात. ओके, आता बेसिक जे ट्रिग्नोमेट्रिकचे 6 फॉर्म्युले आहेत ते आपण लर्न केलेले आहेत. आता आपण जाऊयात पुढे. ओके, आता आपल्याला काय करायचंय, थोडे ऍडव्हान्स फॉर्म्युले बघायचे. आपल्याला 9th आणि 10th ला पहिले 6 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत आणखी सम ऍडिशन विथ स्क्वेअर याचे 3 बेसिक फॉर्म्युले आपल्याला गरजेचे असतात. ते पण लक्षात कसे ठेवायचे, त्याची पण सिंपल ट्रिक आहे रे बाबा. काय करायचं, पहिल्यांदा एक हेक्सागॉन घ्यायचा, बरोबर आहे की नाही. हेक्सागॉन घेतल्यानंतर मी काय केलंय, इथे साइन थिटा लिहिलाय, त्यानंतर त्याच्या समोर कोणता लिहिलाय रे, कॉस थिटा लिहिलाय, आणि इकडे काय लिहिलाय, टॅन थिटा लिहिलाय. म्हणजे काय केलंय मी, टॅन थिटा आणि कॉस थिटाच्या मध्ये काय केलंय रे, साइन थिटा लिहिलंय, बरोबर. आता या हेक्सागॉनच्या 3 बाजू गेल्या. आता साइन थिटाच्या समोर जी बाजू येते ना, तिच्या पुढे काय लिहिलंय रे बाळांनो, मी त्याचा इनवर्स लिहिलाय. साइनचा इनवर्स कोण आहे रे बाबा, कोसेक आहे, म्हणून मी इथं साइनच्या पुढे काय लिहिलाय, कोसेक लिहिलाय. टॅनच्या समोर लिहिलाय टॅनचा इनवर्स कुठला रे बाळांनो, कॉट आहे, म्हणून तो पुढे लिहिलाय. आणि कॉसचा इनवर्स कोण आहे रे बाळांनो, सेक आहे, म्हणून तो कुठे लिहिलाय, पुढे लिहिलाय. आता आपण जे फॉर्म्युले बघतोय ते कसले बघतोय, स्क्वेअरचे फॉर्म्युले बघतोय. म्हणून या सगळ्यांच्या डॉक्यावर मी काय देऊन टाकलाय रे बाळांनो, स्क्वेअर देऊन टाकलाय. येतंय लक्षामध्ये. आता काय लक्षात घ्यायचं, साइन आणि कॉसच्या मध्ये काय केलंय मी, ही जी काही साप काढलाय हा साप नाही, ही काय रे बाळांनो, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. मग इथं पण मी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवली. त्यानंतर कॉट आणि कोसेकच्या मध्ये पण मी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवली आहे. आणि टॅन आणि सेकच्या मध्ये पण काय दाखवली, मी क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवलेली आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये मी 1 नंबर आहे हे सगळं, म्हणून इथं काय लिहिलंय रे, 1 लिहिलंय. येतंय लक्षात. मग आता यानुसार आपण काय करणार आहोत, 3 बेसिक स्क्वेअरचे फॉर्म्युले जे ऍडिशन बेसिस आहेत ते बघणार आहोत. सर्वप्रथम काय करायचं, एकदम सोपं आहे. आता याची शिफ्टी बघायची, कुठे कुठे याची शिफ्टी, याची शिफ्टी आहे तुमची साइन कडे, बरोबर आहे की नाही. आणि मी इथून सुरू करणार, आणि जसं जसं क्लॉकवाईज फिरणार आहे तसं तसं या एरो नुसार मी फिरणार आहे. सर्वप्रथम काय दिसतंय, इथं कोण येतंय रे, साइन स्क्वेअर थिटा, बरोबर. आता ऍडिशनचे फॉर्म्युले म्हणजे मी काय लिहिणार इथं, प्लस. आता साइन स्क्वेअर थिटा नंतर बाण असा फिरतोय, इथं कोण आलाय, कॉस स्क्वेअर थिटा. मग इथं काय लिहिणार मी, कॉस स्क्वेअर थिटा, आणि इज इक्वल टू, कुठे संपतोय रे तो बाण माझा, 1 वरती, म्हणून इज इक्वल टू काय आलं, 1. म्हणजे माझा पहिला फॉर्म्युला लगेच तयार झाला, पाठ करायची गरज नाही. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय रे, 1. मी परत एकदा सांगतो, हा बाण खूप गरजेचा आहे आपला. शिफ्टीपासून सुरू करायचं, तोंडापर्यंत जायचं, हा आपला प्रवास आहे. एकदम सोपं आहे. आणि प्रवास करताना जे जे स्टेशन मध्ये आपल्याला भेटतात त्याला टुपकून उचलायचं आणि बसमध्ये बसवायचं आपल्या. मग कसं, आता हा साइन स्क्वेअर थिटा हे आपलं पहिलं स्टेशन होतं. आपली गाडी निघाली, गाडी निघाल्यानंतर मध्येच कोण भेटला रे बाबा आपल्याला, कॉस स्क्वेअर थिटा भेटला. मग त्याला पण त्या गाडीमध्ये टाकलं म्हणजे काय केलं, त्याला ऍड केलं, म्हणून तिथं काय लिहिलं मी, प्लस. आणि आपलं फायनल स्टेशन कुठलं होतं रे, 1चं. तिथं जाऊन आपण पोहोचलो, म्हणून इज इक्वल टू काय लिहिलं आपण, 1. हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1.
आता मला बघायचंय याच्या पुढचा फॉर्म्युला, 2 नंबरचा फॉर्म्युला. आता नीट बघितल्यानंतर काय लक्षात येतंय रे, माझी बस पोहोचली होती 1 नंबरला, आता दुसरी एसटी चालू झाली, ती कुठून सुरू होती रे, 1 पासन. म्हणजे 1 प्लस 1 पासन ती कुठे गेली, आपल्याला जायचंय कोसेक पर्यंत. मध्येच रस्त्यात कोण भेटलाय आपल्याला, कॉट भेटला, बसवला रे बाबा त्याला बसमध्ये. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू फायनल काय आलं आपलं, कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आपल्याला दुसरा पण फॉर्म्युला मिळालेला आहे. कसा, 1 जाता जाता कोण भेटलं, कॉट स्क्वेअर थिटा, म्हणून 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आलं रे बाळांनो, कोसेक स्क्वेअर थिटा. हा आहे आपला दुसरा फॉर्म्युला. आणि लास्ट राहिला की तो आता तिसरा फॉर्म्युला राहिला. बघितला असता काय लक्षात येते बाळांनो, मला इथे सुरुवात कुठून होती शेफ्टीची, टॅन स्क्वेअर थिटा पासून. म्हणजे मी इथं काय लिहिणार आहे बाळांनो, टॅन स्क्वेअर थिटा प्लस, आता येता येता कोण भेटतोय मला मध्ये, 1 मिळतोय, म्हणून टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू फायनल डेस्टिनेशन काय माझं इथे आता, सेक स्क्वेअर थिटा. म्हणून मला इथं काय लिहिणार आहे मी, सेक स्क्वेअर थिटा. एकदम सोपं आहे, लक्षात ठेवण्याची ट्रिक पण मी सांगितलेली आहे. हा फॉर्म्युला आपल्याला 9th पासून सुरू झालेला आहे तर इंजिनिअरिंग पर्यंत लागणार आहे. त्यामुळे हे 3 बेसिक फॉर्म्युले अजिबात विसरायचे नाही. जोपर्यंत आपण शिकतोय तोपर्यंत हेच आपले देव, अजिबात यांना विसरायचं नाही. परत एकदा रिकॅप करतोय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज ऑलवेज इक्वल टू 1. नेक्स्ट 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. अँड थर्ड वन इज टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या, आपण पुढच्या फॉर्म्युल्यावर जाऊ. ओके, पहिले 6 नंतरचे 3, टोटल किती झाले आता 9 फॉर्म्युले. आता आपण बघूयात पुढे. अरे बाप रे, सगळ्यात भीतीदायक गोष्ट कुठली, टेबल. सर हा टेबल काय पाठ होत नाही, झोप उडती पण टेबल पाठ होत नाही, पाठ करायचा सुद्धा नाही. याची सुद्धा एक सिंपल ट्रिक आहे आणि ही आपल्या लक्षात असायला पाहिजे. आता इयत्ता 9वी आणि 10वी साठी हे अँगल आपल्याला 0 to 90 पर्यंतच आहे, बरोबर आहे की नाही. परंतु जसं आपण पुढे जाल तसं हे 0 डिग्री पासून सुरू होऊन 360 डिग्री पर्यंत जातात. अवघड काय नाहीये, पुढे गेल्यानंतर मी पण ते पण तुम्हाला सांगणार आहे, पाठ करायची गरज नाही. आता हे लक्षात कसा ठेवायचा हा टेबल, हे 1 by 1 मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता मी काय केलंय, ह्या टेबल मध्ये आपण एकीकडे थिटा घेतलाय, थिटाच्या पुढे कुठले कुठले अँगल घेतले तर बाळांनो 0 डिग्री घेतलेला आहे आपण, त्यानंतर 30 डिग्री घेतलेला आहे, त्यानंतर 45 डिग्री घेतलाय, 60 घेतलाय आणि कुठला घेतलाय 90 डिग्री घेतलेला आहे. आणि त्यासोबत आपण खाली काय घेतलंय रे, आपले ट्रिग्नोमेट्रिकचे हिरोज घेतलेत. कुठले कुठले आहेत, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आणि त्यांचे इनवर्स कॉट, सेक आणि कोसेक. आता महत्वाची गोष्ट काय, ह्या टेबल मध्ये आपल्याला फक्त पहिल्या 1, 2, 3, 4 आणि 5 व्हॅल्यू लक्षात ठेवायचे. किती, 5. कुठल्या, साइनच्या ठेवण्यात लक्षात ठेवायचे. साइनचा 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते रे, 0 असते. त्यानंतर 30 डिग्रीची किती असते रे, 1/2 असते. त्यानंतर 45 डिग्रीची किती असते, 1/√2 असते. त्यानंतर 60 डिग्रीची किती असते रे, √3/2 असते. आणि 90 डिग्रीची किती असते, नेहमी लक्षात ठेवा 1 असते. ओके, मग आता साइनचे जर आपण व्हॅल्यू लक्षात ठेवल्या तर आपण हा सगळा टेबल विदिन मिनिट सॉल्व्ह करू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. कसं, नीट लक्ष द्या. काय करायचं, साइनचा जो अशा क्रमाने आपण जो टेबल लिहिलाय ना, खाली येत असताना काय करायचं, त्याला फक्त उलट्या क्रमाने लिहायचं. म्हणजे काय, इथं शेवटी 1 होता, तो इथं फर्स्टला आला, बरोबर आहे की नाही. त्यानंतर √3/2 इथे होता, तो इथं आला √3/2. त्यानंतर नंतर काय येणार आहे, 1/√2. त्यानंतर आला 1/2 आणि त्यानंतर काय आलं बाळांनो, 0. म्हणजे मी काय केलंय, पहिला जो होता तो अशा क्रमाने होता, नंतरचा कसा लिहिलाय रे, अशा क्रमाने लिहिलाय. बाकी काही वेगळं नाही. साइन झाला, कॉस झाला, राहिला प्रश्न कुणाचा रे आपला, टॅन थिटाचा राहिला, बरोबर आहे की नाही. मग काय करायचं, आता आपल्याला माहितीये साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं रे, टॅन थिटा. मी मगाशीच सांगितलं होतं. एवढं पण आपल्याला ट्रिक लक्षात ठेवायची, एवढं पण लेंदी करायचं नाही. काय करायचं, याच्या वरचा प्राणी बघायचा,
आणि कॉसच्या टेबलचा पण वरचा प्राणी बघायचा, दोघांचं काय करून टाकायचं रे, डिवायडेशन करून टाकायचं, आपोआप आपल्याला काय मिळतो, टॅनचा टेबल मिळतो. मग कसं, इथं 0 आहे, 0 डिवायडेड बाय 1, आन्सर काय येणार आहे तुमचं, 0 डिवायडेड बाय 1 नेहमी काय येत असतं आपलं, 0 येत असतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिली व्हॅल्यू काय झाली, 0. मी काय म्हंटलय, वरचा बघायचं, ओनली बघायचा न्यूमरेटर, डिनॉमिनेटर बघायचा नाही. आता दुसऱ्या याच्यात याचा न्यूमरेटर किती रे, 1, आणि दुसऱ्याचा किती आहे, √3. मग आपला आन्सर काय येणार आहे, 1/√3. जास्त मेंदू वापरायचाच नाही, स्मार्ट वर्क करायचं. त्यानंतर इथं वरती न्यूमरेटरला 1 आहे, खाली पण न्यूमरेटरला किती रे, 1. आता 1 डिवायडेड बाय 1 काय होणार आहे, 1च होणार आहे, म्हणजे इथं काय झालं रे बाळांनो, 1. त्यानंतर याच्या न्यूमरेटरला किती रे, √3, आणि याच्या न्यूमरेटरला किती आहे, 1. √3 डिवायडेड बाय 1, आन्सर काय यायला हवंय आपलं, √3. म्हणजे याचं उत्तर काय आलंय, √3. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, इथं जो काय आहे, आता हा 1 डिवायडेड बाय काय आलंय, 0. आता 1 डिवायडेड बाय 0 काय असणार आहे आपलं, इन्फिनिटी. म्हणजे याचा आन्सर काय आलाय आपलं, इन्फिनिटी. म्हणजे आपण काय केलंय, साइन, कॉस आणि टॅन ह्या तिन्हींचाही टेबल व्यवस्थित तयार केलेला आहे. कसा केलाय तयार, साइन लक्षात ठेवला, उलटा केला, कॉस झाला, बरोबर आहे की नाही. त्यानंतर दोन्हीचे न्यूमरेटर घेतले, त्यांचं डिवायडेशन केलं, आणि काय मिळाला मला, टॅनचा सुद्धा टेबल तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला माहितीये आपण खूप स्मार्ट आहोत, दिलेल्या व्हॅल्यू उलट्या केल्या तर मला काय मिळणार आहे रे, खालचे 3 फॉर्म्युले मिळणार आहेत. कारण का, या तिन्हींचे ते कोण आहेत रे, इनव्हर्स आहेत. फक्त एक बारीक गोष्ट आणि सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची, इनव्हर्स करत असताना जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा इनव्हर्स करता त्यावेळेस 0 जो असतो तो कन्वर्ट होतो इन्फिनिटी मध्ये, आणि इन्फिनिटी नेहमी कन्वर्ट कशामध्ये होत असतो रे बाळांनो, 0 मध्ये होत असतो. ही बेसिक खूप महत्वाची ट्रिक आहे, जी आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. नसेल तर ट्रिक माहित असूनही टेबल परफेक्ट होत नाहीत. बरेच मुलं मला म्हणतात, सर असा प्रॉब्लेम येतो, आमचा टेबल चुकतो. का चुकतो, ह्या दोघांमुळे चुकतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा इनव्हर्स करता आणि 0 येत असेल, that 0 must be converted into infinity. आणि सिमिलरली इन्फिनिटी जर असेल त्याला जर इन्व्हर्स करायचं असेल तर that infinity must be converted into 0. हे अजिबात विसरायचं नाही. आता मला काढायचंय कोणाचं, कॉटचे, बरोबर आहे की नाही. कॉट कुणाचा इन्व्हर्स आहे बाळांनो, टॅनचा इन्व्हर्स आहे. म्हणजे जे जे टेबल मध्ये टॅनच्या व्हॅल्यू आल्या त्यांना मला काय करायचंय रे, रिव्हर्स करायचंय, बरोबर आहे की नाही. मग आता लक्षात घ्या, टॅनचा जो 0 डिग्रीला कोण येतो, 0 आहे. परंतु आपलं ठरलं इन्व्हर्स करताना 0चा कोण करणार आहे, मी इन्फिनिटी घेणार आहे. म्हणजे हा 0 कन्वर्ट कशात झाला रे बाळांनो, इन्फिनिटी मध्ये झाला. येतंय लक्षामध्ये. त्यानंतर 1/√3. आता 1/√3 उलटा जर केला तर मला काय मिळेल रे बाळांनो, √3 मिळेल. 1 ला उलटा केला तर काय मिळणार आहे, 1च मिळणार आहे. म्हणजे हा माझा आला 1. त्यानंतर आता आहे माझ्याकडे √3. √3 ला जेव्हा मी उलटा करणार आहे त्याचा इन्व्हर्स घेणार आहे, त्यावेळेस काय येणार आहे रे, 1/√3 येणार आहे. म्हणजे इथं किती आलं, 1/√3 सर. आणि लास्टला काय दिसतंय बाळांनो, इन्फिनिटी दिसतोय. ठरल्याप्रमाणे इन्फिनिटीचा इन्व्हर्स काय येत असतो, 0 येत असतो. म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली रे बाळांनो, 0 झाली. म्हणजे आपला कॉट सुद्धा तयार झालेला आहे. आता राहिला प्रश्न सर सेकचा. सेक कुणाचा इन्व्हर्स आहे बाळांनो, कॉसचा इन्व्हर्स आहे. म्हणजे कॉसला धरायचं, खाली डोकेवर पाय करायचं, आपल्याला काय मिळेल, सेक मिळून जाईल. मग आता सेक 0 डिग्रीला कॉस किती रे, 1. 1 ला उलट केलं तर काय मिळणार आहे, 1च मिळणार आहे. म्हणजे हा झाला माझा 1. त्यानंतर 30 डिग्रीला काय मिळतोय, √3/2. त्याला उलट केल्यानंतर काय येईल रे बाळांनो, 2√3. येते लक्षात. त्यानंतर इथे काय आता 1/√2 आहे. 1/√2 ला उलट केल्यानंतर काय मिळणार आहे मला, इथं √2 मिळेल. त्यानंतर 60 डिग्रीला किती रे, 1/2 आहे. 1/2 ला उलट केल्यानंतर इथं किती मिळणार आहे मला, 2 मिळणार आहे. आणि नेक्स्ट किती रे, 0. 0 ला उलट करायचं म्हणजे काय करायचं, इन्व्हर्स घ्यायचा. इन्व्हर्स घ्यायचा म्हणजे 0चा इन्व्हर्स काय आपला, इन्फिनिटी. म्हणजे याचं उत्तर काय आलंय तुमचं, इन्फिनिटी आलेलं आहे. राहिला काय आता फक्त कोसेक. कोसेक कोणाचा इन्व्हर्स आहे रे बाळांनो, साइनचा इन्व्हर्स आहे. मग साइन सुरुवातीला 0 आहे, 0चा इन्व्हर्स काय येणार आहे तुमचा, इन्फिनिटी. याचा प्रश्न मिटला. त्यानंतर इथे 1/2 आहे, उलटा केल्यानंतर काय होईल, तो 2 होईल. इथे 1/√2 आहे, उलटा केल्यानंतर काय होईल, त्याचा √2 होऊन जाईल. त्यानंतर इथे किती रे बाळांनो, √3/2. उलट केल्यानंतर काय होईल तुमचं, 2/√3. आणि लास्टला इथे किती रे,
1, 1चं काय येणार आहे, 1च येणार आहे. अशा पद्धतीने टेबल पार्ट न करता आपण पूर्णपणे टेबल हा फॉर्म करू शकतो. फक्त त्यासाठी कसली गरज आहे रे, बेसिक लक्षात असण्याची गरज आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला यामध्ये लागतो ट्रिग्नोमेट्री शिकत असताना, तो म्हणजे पायथागोरस बाबाचा थेरम. पायथागोरस बाबांनी काय सांगितलं होतं आपल्याला रे, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू दी सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स, आणि त्यांचा काय घ्यायचा असतो आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा असतो. मग जर हात जर बघितलं तर काय लक्षात येतंय, बाय पायथागोरस थेरम. आपल्याला पायथागोरस थेरम खूप महत्वाचा आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये, कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सॉल्व्ह करण्याच्या 2 बेसिक पद्धती आहेत. एक असती फॉर्म्युला मेथड आणि एक असती बाय युजिंग पायथागोरस मेथड. आता तुमच्या 9वीच्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलेलं आहे, पायथागोरस मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं दिलेलं आहे. परंतु तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला मेथड वापरली तरीही चालते. मगाशी जे आपण 3 फॉर्म्युले बघितले ऍडिशनचे, स्क्वेअरचे, त्यांचा वापर करून तुम्ही काय करू शकता रे, इझिली कुठलेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रेशोज कॅल्क्युलेट करू शकता. कसं करतात काय ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत, परंतु तरीही पायथागोरस थेरम तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगतोय. पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला नेहमी, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा, रिमेनिंग टू साइड्सचा काय असणार आहे रे, स्क्वेअर, आणि त्यांची काय केली जाते, ऍडिशन केली जाते. मग इथं जर बघितलं तर काय येणार आहे तुमचं, अपोजिट साइड्सचा स्क्वेअर प्लस ऍडजस्टंट साइडचा काय घ्यायचा असतो रे बाळांनो, स्क्वेअर. हा झाला आपला पायथागोरसचा थेरम फॉर ट्रिग्नोमेट्री. व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर आपण पुढचे फॉर्म्युलेज बघू. ओके, आता ट्रिग्नोमेट्रिकचे जे काही बेसिक फॉर्म्युलेज आहेत ते आपण सर्व व्यवस्थित बघितलेले आहेत. आता त्यांचा वापर कुठे करायचा, कसा करायचा ते आपण बघूयात. तर आता आपण सुरू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 8.1 ला. ओके, आता प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये आपल्याला जे पहिलं एक्झाम्पल दिलंय त्यामध्ये काय सांगितलंय, त्यांनी एक ट्रायंगल दिलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल PQR, आणि त्यांनी काय सांगितलंय, इन दिस फिगर अँगल आर इज द राईट अँगल. म्हणजे काय रे बाळांनो, जो आर आहे तो कसा आहे, राईट अँगल आहे. म्हणजे तो किती डिग्रीचा आहे रे, 90 डिग्रीचा आहे. ऑफ अ ट्रायंगल PQR. ओके, राईट द फॉलोइंग रेशोज. आता आपल्याला खाली काही रेशोज दिलेले ते आपल्याला काय करायचे आहेत रे बाळांनो, कॅल्क्युलेट करायचे आहेत. पहिलं काय म्हटलंय त्यांनी, साइन P चा रेशो काढायला लावलाय, नंतर म्हटलंय कॉस Q काढा, नंतर म्हटलंय टॅन P काढा, आणि नंतर काय म्हटलंय टॅन Q काढा. म्हणजेच आपल्या काय लक्षात येतंय, आपला आर तर फिक्स झालाय, तो किती रे बाळांनो, 90 डिग्री मध्ये, आणि त्यांनी बरोबर उरलेल्या 2 अँगलचे रेशो काढायला सांगितलेले आहेत. म्हणजे काय करायला लागणार आहे, आपल्याला पहिल्यांदा अँगल P घ्यायला लागणार आहे, त्याचे सांगितलेले रेशो कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, नंतर अँगल Q घ्यायला लागणार आहे आणि त्याचे सांगितलेले रेशो कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. तर आपण 1 बाय 1 दोन्ही पण काय करूयात, कॅल्क्युलेट करूयात. सर्वप्रथम मी काय घेतलंय, अँगल P चे रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण बघण्यासाठी मी काय केलंय, ट्रायंगल काढलाय, 90 डिग्री मार्क केलाय, आणि अँगल कुठला फॉर्म केलाय, P अँगल हा फॉर्म केलाय. आता आपल्या काय लक्षात येतंय रे बाळांनो, 90 डिग्रीच्या समोर जी साइड असते ती कुठली असते रे, आपली हायपोटेनस असते. म्हणजे आपली एक साइड फिक्स झाली इथे, बरोबर. कुठली रे बाळांनो, PQ. आता उरल्या किती साइड्स आपल्या, 2 साइड्स उरल्या, एक उरली PR आणि दुसरी उरली RQ. आता दोन्ही पैकी एक असणार आहे तुमची अपोजिट साइड आणि एक कुठली असणार आहे रे, ऍडजस्टंट साइड. आणि कुठली अपोजिट आणि कुठली ऍडजस्टंट हे कोण ठरवणार आहे, तर हे ठरवणार आहे आपला अँगल. आणि आपण तो अँगल कुठे घेतलाय, आता P वरती घेतलेला आहे. ओके, मग सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, या P च्या समोर जी साइड येणार आहे ती कुठली असणार आहे रे बाळांनो, आपली अपोजिट साइड असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला अपोजिट साइड मिळाली, हायपोटेनस पण आपल्याकडे आहे, आणि मग उरली फक्त एकच साइड कुठली रे बाळांनो, PR. आणि अल्टिमेटली लास्ट ती कुठली असणार आहे रे बाळांनो, ऍडजस्टंट साइड असणार आहे. म्हणजे ही माझी PR काय झालेली आहे, ऍडजस्टंट साइड झालेली आहे. म्हणजेच मी तिन्ही साइड्स आता डिफाइन केलेल्या आहेत, माझ्याकडे फॉर्म्युलीज आहेत, मी इझिली कुठलीही ट्रिग्नोमेट्रिकची व्हॅल्यू आता काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. मग इथे आपल्याला सांगितल्याप्रमाणे पहिलं P शी रिलेटेड कुठले 2 आहेत रे, एक आहे साइन P आणि दुसरा कुठला आहे, टॅन P. दोन्हीच्याही व्हॅल्यू आपण इथे काढून घेऊयात. सर्वप्रथम साइन P. आता साइन P, साइन थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग आता सर अपोजिट साइड कुठली आहे आपल्याकडे,
फॉर्म्युल्यामध्ये जर बघितलं फिगर मध्ये जर बघितलं तर आर क्यू ही काय रे बाळांनो आपली ऑपोजिट साइड आहे आणि डिवायडेड बाय हायपोटेनस कुठली दिसते आपल्याला इथे पी क्यू दिसते. म्हणजे आपण आपलं पहिलं आन्सर काढलं. एकदम सोपं आहे. आता सिमिलरली मी काय काढणार आहे यात टॅन पी काढणार आहे. आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. ओके. मग आता जर मी इथे फिगर मध्ये बघितलं तर माझ्या काय लक्षात येतं रे बाळांनो ऑपोजिट साइड कुठली आहे माझी आर क्यू आहे. सो इथे मी काय लिहिणार आहे आर क्यू डिवायडेड बाय ऍडजसंट साइड कुठली आहे माझी पी आर आहे. म्हणजे इथे झालं आर क्यू डिवायडेड बाय पी आर. माझं दुसरं पण आन्सर इथे मला मिळालेलं आहे. म्हणजेच पी शी रिलेटेड जेवढ्या कुठल्याही व्हॅल्यू आपल्याला आहेत टॅन पी आणि साइन पी ह्या दोन्ही आपण काढल्या आहेत. जर त्यांनी इतरही व्हॅल्यू सांगितल्या असत्या उरलेल्या 4 तरी सुद्धा मला फॉर्म्युले माहित आहे, माझ्या साइड्स फिक्स झालेल्या आहे, मी इझिली त्यांचं सुद्धा कॅल्क्युलेशन काय करू शकतो बाळांनो करू शकतो. येतंय लक्षामध्ये. सिमिलरली आता मी कुठे जाणार आहे अँगल चेंज करायचा आहे. पी चं काम संपलं रे बाबा माझं. आता मला कुठला अँगल घ्यायचा आहे क्यू घ्यायचा आहे. मग मी काय केलं इथं क्यू वरती अँगल घेतलाय बरोबर. नेहमीप्रमाणे आपलं ठरलंय हायपोटेनसच्या समोर जे 90 डिग्रीच्या समोर जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे रे बाळांनो हायपोटेनस. म्हणजे माझी हायपोटेनस साइड कुठली आहे पी क्यू जी मागाशीच फिक्स झालेली आहे. मग आता इथे क्यूच्या समोर जी साइड दिसते ती कुठली रे बाळांनो पी आर. मग ती पी आर माझी काय झालेली आहे अपोजिट साइड झालेली आहे. आणि उरलेली जी काही आर क्यू आहे ती कुठली झाली रे बाळांनो ऍडजसंट साइड झालेली आहे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, एक आणखी एक ट्रिक सांगतो. जर एक अँगल आपण जर काढला ना तर हायपोटेनस तर चेंज होत नाही बरोबर आहे की नाही. पण ट्रायंगल मध्ये 3च अँगल आहे. एक 90 डिग्री फिक्स झाला, एक तुम्ही काढला, उरला किती फक्त एकच अँगल. मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर 90 डिग्री सोडून ज्याची आपण अँगल काढलाय ना एकाचा त्याच्या ज्या साइड्स असतील ना पुढच्याच्या साठी त्या फक्त काय होत असतात रे उलट्या होत असतात. बाकी काही डोकं लावायची गरज नाही. नीट लक्ष द्या. इथं पी आर ऍडजसंट साइड होती, ती पी आर इथं काय झालेली आहे अपोजिट साइड झालेली आहे. इथं आर क्यू अपोजिट साइड होती, ती इकडे येऊन काय झालेली रे बाळांनो ऍडजसंट साइड झालेली आहे. बाकी वेगळं यामध्ये काही नसतं. मग आता हे सोडवायचंय मला. सर्वप्रथम मला काय काढायचं रे बाळांनो कॉस क्यू काढायचा आहे. आता कॉस क्यू इज इक्वल टू कॉसचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ऍडजसंट साइड डिवायडेड बाय काय रे बाळांनो हायपोटेनस. आता ऍडजसंट साइड कुठली रे बाळांनो माझी यामध्ये आर क्यू डिवायडेड बाय हायपोटेनस कुठली माझी पी क्यू. सो माझा आन्सर काय मिळालंय मला आर क्यू डिवायडेड बाय पी क्यू. ओके. नेक्स्ट आहे आता कॉस नंतर मला काय सांगितलंय त्यांनी काढायला टॅन क्यू काढायला सांगितलंय. आपल्याला टॅनचा फॉर्म्युला मागाशीच बघितलाय काय रे बाळांनो अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. मग अपोजिट साइड कुठली आपली इथे पी आर आणि ऍडजसंट साइड कुठली रे बाळांनो आर क्यू. म्हणजे आपलं हेही आन्सर मिळालेलं आहे. आपल्याला जे जे काही रेशोज काढायला सांगितले होते ते आपण व्यवस्थित काढलेले आहेत. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके. आता आपण दुसरे एक्झाम्पल बघूयात. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय आपल्याला इन फिगर अँगल वाय इज राईट अँगल. आता या केस मध्ये आपल्याला जो वाय हा अँगल दिलाय तो किती दिलाय रे बाळांनो 90 डिग्री दिलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं दिलेला जो काही ट्रायंगल आहे तो कुठला आहे माझा XYZ हा ट्रायंगल आहे. आणि परत त्यांनी खाली काही रेशोज दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे तर बाळांनो कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता त्याचबरोबर त्यांनी काय दिलंय रे प्रत्येक साइड्सला काहीतरी किंमत ठरवून दिलेली. कुठली कुठली वाय एक्स जर घेतलं तर त्याला काय म्हटलंय त्यांनी बी म्हटलेलं आहे स्मॉल बी. वाय झेड जर घेतलं त्याला काय म्हटलंय स्मॉल ए म्हटलेलं आहे. आणि एक्स झेड जर घेतलं तर त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी स्मॉल सी म्हटलेलं आहे. मग आता मगाशी बघितल्याप्रमाणे परत इथं जर बारीक बघितलं तर इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, परंतु मध्ये काय रे बाळांनो झेड दिलेला आहे. म्हणजेच जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण दोन्ही अँगलचा यूज केला, दोन फिगर वेगवेगळ्या आल्या होत्या, त्याच पद्धतीने ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला काय करायला लागणार आहे दोन वेगवेगळ्या फिगर घेऊन त्याचं अॅनालायझेशन करायला लागणार आहे. सर्वप्रथम काय करूयात आपण
एक्स साठी बघूयात. मग एक्स ला जर आपण अँगल म्हटलं तर सर्वप्रथम आपण काय करत होतो, 90 डिग्रीच्या समोर जी साइड आहे ती कुठली होती आपली, हायपोटेनस. म्हणजे एक्स झेड काय झाला तुमचा, हायपोटेनस झाला. मग उरल्या दोन बाजू. आता अँगल एक्स इथे आहे, याच्या समोर जी साइड येणार आहे ती कुठली झालेली आहे तुमची, इथं अपोजिट साइड झालेली आहे. आणि बी हा काय झाला तुमचा, ऍडजस्टंट साइड झालेली आहे. आय होप हे तुमच्या व्यवस्थित आता लक्षात आले असेल. मग याचा रेफरन्स घेऊन आपल्याला काही किमती काढायच्या आहेत. सर्वप्रथम काय काढायला लावलाय आपल्याला, त्यांनी साइन एक्स काढायला लावलाय. आता मग साइनचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये काय रे बाळांनो, ऑपोजिट साइड अपॉन काय रे बाळांनो, हायपोटेनस. शाबास. ऑपोजिट साइड कुठली दिसते तुम्हाला इथे, जर व्यवस्थित बघितलं तर वाय झेड ही काय तुमची ऑपोजिट साइड आहे. मग मी इथे काय म्हणणार आहे, वाय झेड डिवायडेड बाय हायपोटेनस कुठला आहे बाळांनो तुमचा, एक्स झेड. म्हणजे इथं आला तुमचा एक्स झेड. मग इज इक्वल टू, जर व्यवस्थित बघितलं तर याच्या किमती पण त्यांनी दिलेल्या आहेत. मग वाय झेड किती तुमचा ए, ओके. आणि एक्स झेड काय रे बाळांनो, सी. म्हणजे तुमचा आन्सर जे आहे ते काय आलेलं आहे, ए डिवायडेड बाय सी. आता दुसरं काय काढायचं आहे तुम्हाला, कॉस एक्स काढायचं आहे. म्हणजेच कॉस एक्स इज इक्वल टू, आता कॉसचा फॉर्म्युला काय रे बाळांनो आपल्याकडे, ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग इथे काय येणार आहे तुमचा, ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग ऍडजस्टंट साइड कुठली रे बाळांनो माझी, इथे वाय एक्स ही काय झाली माझी ऍडजस्टंट साइड झाली. मी तिला एक्स वाय सुद्धा म्हणू शकतो. डिवायडेड बाय हायपोटेनस कुठला आहे आपल्याकडे, एक्स झेड. म्हणजेच आपलं जे आन्सर येणार आहे ते काय येणार आहे बाळांनो, एक्स वाय काय आहे तुमचा, एक्स वाय आहे बी आणि एक्स झेड काय रे सी. म्हणजे आन्सर काय आलंय तुमचं, बी अपॉन सी. आता पुढे आणखी काय काढायला सांगितलं त्यांनी, टॅन एक्स सुद्धा काढायला सांगितलं 4 नंबरला. मग तो आपण आधी घेऊयात. टॅन एक्स इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे टॅनचा, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. ओके. मग आता इथे जर नीट बघितलं तर अपोजिट साइड कुठली आहे रे बाळांनो आपली, वाय झेड आहे. म्हणजे इथं आला तुमचा वाय झेड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड कुठली रे तुमची, एक्स वाय. म्हणजे हा झाला एक्स वाय. आणि मला आता काय करायचंय, यांच्या किमती टाकायच्या. वाय झेड ची किंमत किती रे बाळांनो माझ्याकडे जर व्यवस्थित बघितलं तर वाय झेड ए आहे आणि एक्स झेड काय रे बी आहे. म्हणजेच आपण या तिन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न फक्त आपला झेडचा, टॅन झेड काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, आता अँगल चेंज करायला लागणार आहे. मग इथे आपण अँगल चेंज केलेला आहे. आता झेड ला अँगल घेतलेला आहे नेहमीप्रमाणे 90 डिग्रीच्या समोर आहे सी. एक्स झेड तो काय तुमचा हायपोटेनस आहे. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे इकडच्या साइड इकडे येऊन उलट्या होणार आहे, तसं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. किंवा झेडच्या समोर जी येते ती काय झाली तुमची अपोजिट साइड आणि उरलेली काय झाली रे बाळांनो ऍडजस्टंट साइड. ओके. मग आता काढायला काय सांगितलंय तुम्हाला, टॅन झेड. ओके. फॉर्म्युला काय आपल्याकडे, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. मग आता ऑपोजिट साइड कुठली रे बाळांनो, इथे आपली एक्स वाय ही झाली आपली अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड कुठली आपल्याकडे वाय झेड. आणि यांचे आपण आन्सर टाकून देऊयात बी अपॉन ए. म्हणजेच आपण अशा प्रकारे चारही फंक्शनच्या व्हॅल्यू व्यवस्थित काढलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील एक्झाम्पल बघूया. ओके. आता आपण काय थर्ड एक्झाम्पल यातलं बघणार आहोत. थर्ड एक्झाम्पल पण सिमिलरच आहे. इथे फक्त काय दिलंय त्यांनी, एल एम एन हा ट्रायंगल दिलेला आहे. त्यामध्ये जो एम आहे तो किती दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला आहे. त्याचबरोबर अँगल एल ची सुद्धा किंमत दिलेली आहे 50 डिग्री आणि एन ची सुद्धा दिलेली आहे ती किती रे बाळांनो 40 डिग्री ही किंमत दिलेली आहे. आणि परत मगासारखंच यांनी काय सांगितलंय रे, 50 डिग्रीचे पण काही रेशो काढायला सांगितलेत आणि 40 डिग्रीचे सुद्धा काही रेशो काढायला सांगितले. रिपीट प्रोसिजर आहे, काहीच वेगळं नाहीये. जसं तसं आपल्याला करायचंय ते सॉल्व्ह करायचंय. मग आता कसं करणार आहोत आपण, आता मी हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. मागचं जर आहे तसंच सेम एक्झाम्पल आहे, फक्त मी तुम्हाला त्याच्या साइड्स एकदा
काढायच्या सांगून देतो. मग तुम्ही फॉर्म्युले टाकून इझिली ते सॉल्व्ह करू शकता. सर्वप्रथम आता एमच्या समोर 90 डिग्रीच्या समोर जी साइड आहे ती काय झाली तुमची हायपोटेनस झाली. ओके, म्हणजे एल एन ही काय झाली हायपोटेनस. हायपोटेनस दोन्हीकडे सारखे असणार आहे. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण 50 डिग्री साठी बघतोय. 50 डिग्रीच्या अँगलच्या समोर जी साइड येणार ती कुठली झाली रे बाळांनो तुमची ऑपोजिट साइड. ओके, आणि उरलेली काय झाली मग तुमची ऍडजस्टंट साइड. या केसमध्ये काय असणार आहे 40 डिग्रीच्या समोर जी आहे ती कुठली झाली तुमची ऑपोजिट साइड आणि खालची कुठली झाली रे बाळांनो ऍडजस्टंट साइड. आता तुम्हाला फॉर्म्युले माहित आहे, इझिली तुम्ही ते फॉर्म्युले टाकून ह्या व्हॅल्यू काढू शकता. व्यवस्थित सॉल्व्ह करा, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. वाटलंच तर मी एक व्हॅल्यू तुम्हाला तरीही त्यातून काढून दाखवतो. आता इथे काय तुमच्याकडे साइन 50 डिग्री दिलेले बरोबर. आता साइनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ओके, ऑपोजिट साइड. आता इथे जर बघितलं तर ऑपोजिट साइड कुठली रे बाळांनो माझी एम आणि एन. सो इथे काय येणार आहे माझं एम एन डिवायडेड बाय हायपोटेनस काय आलंय माझं एल एन. म्हणजे हे पण माझं आन्सर आलेलं आहे. जर मी 40 डिग्री घेतलं तर काय येईल रे बाळांनो इथे जर दुसरं बघितलं तर tan 40 डिग्री दिलेलं आहे इथे बरोबर. मग आता tan 40 डिग्री साठी काय लक्षात येतंय तुमच्या tan चा काय फॉर्म्युला आहे तुमचा ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, मग आता इथे जर व्यवस्थित बघितलं तर ऑपोजिट साइड कुठली आहे तुमची एल एम आणि ऍडजसंट साइड कुठली रे एम एन. अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ओके, आपण पुढचं एक्झाम्पल बघू. सो हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे. हे एक्झाम्पल सोडवून याचं जे आन्सर आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. आणि जर हे एक्झाम्पल सोडवताना काही प्रॉब्लेम आले तरी सुद्धा मला तसं कमेंट बॉक्स मध्ये कळवा. याचं सुद्धा सोल्युशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आता आपण जाऊयात पुढच्या एक्झाम्पल कडे. ओके, तर प्रॅक्टिस सेट 8.1 मधलं हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये जर नीट बघितलं तर काय दिसतंय बाळांनो दोन राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला. ते एकाला मर्ज झालेले आहेत. यामध्ये काय दिलंय तुम्हाला की पी क्यू आर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि पी क्यू एस हा पण एक काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन्हीमध्ये पण अँगल क्यू हा काय दिलेला आहे तुम्हाला राईट अँगल हा दिलेला आहे. आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचंय परत रेशोज कॅल्क्युलेट करायचे. आता त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला की पी क्यू आर ह्या ट्रायंगल मध्ये अँगल आर हा त्यांनी दिलेला आहे आणि त्याला काय नाव दिलेलं आहे बाळांनो अल्फा हे नाव दिलेलं आहे. त्याच पद्धतीने पी क्यू एस ह्या ट्रायंगल मध्ये अँगल पी हा दिलेला आहे आणि त्याला काय नाव दिलेलं आहे त्यांनी बीटा हे नाव दिलेले आहे. आणि त्याचेच आपल्याला काय काढायला सांगितलेले त्यांनी रेशोज फाइंड आउट करायला सांगितलेले. तर मग आपण सर्वप्रथम काय करणार आहोत दोन ट्रायंगल वेगवेगळे डिवाइड करून घेतलेत आपण आणि एकीकडे अँगल अल्फा दिला आहे आणि एकीकडे अँगल काय दिला आहे रे बीटा दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम आपण काय करूयात अल्फा साठी बघूयात. आता अल्फा बघत असताना आपल्या काय लक्षात येतंय रे की ह्या पर्टिक्युलर ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पी आर हा काय आपला हायपोटेनस आहे बरोबर. का रे बाळांनो तो 90 डिग्रीच्या कुठे समोर आहे बरोबर. आता आपल्याला बघायचंय उरलेल्या दोन बाजू एक्झॅक्टली त्यामध्ये उरलेल्या दोन बाजूमध्ये एक्झॅक्टली आपल्याला ऍडजस्टंट साइड कुठली आहे आणि ऑपोजिट साइड कुठली आहे हे आपल्याला बघायचंय. सर्वप्रथम अँगलच्या समोरची साइड आहे पी क्यू ही काय मिळाली रे आपल्याला ऑपोजिट साइड झाली आपली आणि रिमेनिंग जी राहिली ती कुठली झाली रे बाळांनो आपली ऍडजस्टंट साइड झाली. मग आता आपण तिन्ही साइड्स प्रॉपर आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आता आपण हे इझिली सॉल्व्ह करू शकतो. मग सर्वप्रथम काय घेणार आहे बाळांनो आपण साइन अल्फा. ओके, आता साइन अल्फा साइनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, सो आता आपण तिथपर्यंत ट्रेन झालेलो आहोत. मी डायरेक्ट लिहिलं तरी काही अडचण नसावी. मग आता साइन अल्फा ऑपोजिट साइड कुठली रे बाळांनो आपली पी क्यू. ठीक आहे, तरी पण तुमच्यासाठी मी इथे लिहितो ऑपोजिट साइड डिवायडेड बाय काय रे बाळांनो हायपोटेनस. आता ऑपोजिट साइड कुठली रे बाळांनो पी क्यू. सो इथे येते आपलं पी क्यू डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड कुठली आपली क्यू आर किंवा आर क्यू. म्हणजे हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं. नेक्स्ट कुठलं सांगितलंय त्यांनी काढायला आपल्याला कॉस अल्फा. आता कॉसचा काय फॉर्म्युला आहे रे बाबा आपला सांगा बरं. करेक्ट
कॉसचा काय फॉर्म्युला आहे आपला, ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग आता ऍडजेसंट साइड कुठली रे बाळांनो, या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये आर क्यू किंवा क्यू आर ही काय झाली माझी ऍडजेसंट साइड झाली, आणि हायपोटेनस कुठला आहे रे बाळांनो, पी आर. म्हणजे माझे हे दोन्हीही आन्सर आलेले आहेत. आता मला लास्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय त्यांनी, टॅन अल्फा. सो आपण बघूया तर टॅन अल्फा. आता टॅन कसा कॅल्क्युलेट करतो आपण, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड. ओके, मग आता ऑपोजिट साइड कुठली आहे यामध्ये, ऑपोजिट साइड आहे आपली पी क्यू, आणि ऍडजेसंट साइड कुठली रे बाळांनो, आर क्यू किंवा क्यू आर. म्हणजे आपण ह्या तिन्ही व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट केलेल्या आहे. आता सिमिलरली जसं आपण अल्फाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, त्याचप्रमाणे आपल्याला कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे रे बाळांनो, बेटाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे. आणि हा सुद्धा तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. जसं आपण अल्फाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, त्याच पद्धतीने आपल्याला कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे बाळांनो, बेटाच्या करायच्या आहे. मेन टार्गेट जे असणार आहे ते म्हणजे आयडेंटिफाय द साइड्स. आता मी त्या तुम्हाला ऑलरेडी कशा आयडेंटिफाय करायचे शिकवलेलं आहे, आणि बेसिक म्हणजे मी ते परत एकदा दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं होऊन जाईल. काय लक्षात येतंय, ठरल्याप्रमाणे आपला 90 डिग्रीच्या समोर कोण असणार आहे, हायपोटेनस, बरोबर. अँगलच्या समोर ही झाली तुमची ऑपोजिट साइड, आणि ही झाली ऍडजसंट साइड. आय होप आता तुम्हाला इझिली यांचे रेशो काढता येतील. सो या पर्टिक्युलर लेक्चरचा पहिला पार्ट आपला व्यवस्थित आपण घेतलेला आहे. त्यामध्ये जे जे काही बेसिक आहे ते बेसिक आपण व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याचबरोबर फॉर्म्युले कुठले कुठले लक्षात ठेवायचे आपल्याला ते पण आपण व्यवस्थित बघितलेलं आहे. आता पुढील लेक्चर मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये जे काही फॉर्म्युलेज यूज केले जातात त्यानुसार रेशो काढले जातात, किंवा आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पायथागोरस थेरम वापरून कशा प्रकारे आपण वेगवेगळे रेशोज कॅल्क्युलेट करतो हे आपण बघणार आहोत. हे सर्व आपल्याला कशात बघायचंय, प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये बघायचं आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, याचा लास्ट पार्ट म्हणजे सेकंड पार्ट हा व्यवस्थित बघणार आहोत. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा, आणि आपल्या स्मार्ट ब्रिज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमीचाच आणि शेवटचा निरोपाचा जो काही माझा प्रश्न आहे तो हाच आहे की नेहमी आनंदी राहा, हसत राहा आणि अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.